जे हक्काचं आहे, जे न्याय मागणी आहे त्यासाठी आंदोलन करावं लागणं म्हणजे फार मोठी शोकांतिका आहे। आमच्याशी चर्चा बी करायची तुमची तयारी नाही झालं। बैठका लावता कॅन्सल करता। आजही आता काल खोतकर साहेब येऊन गेले, आज बैठक लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत। ते शिंदे साहेबांकडे गेलेले आहे, पण मला वाटतं अद्यापही पुढची बैठकीची तारीख मिळालेली नाही। तर 8 तारखेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जालन्यात आहेत। ते जर येतील तर त्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना भेटीचा कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला पाहिजे अशी आमची मागणी आहे। रामदास दौंड साहेबांना विनंती राहील की आता तुम्ही उद्यापासून हे काम मार्गी लावा, नाही तर मग आम्हाला तुमच्या कार्यालयासमोर येऊन बसावं लागेल उद्यापासून। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाला 96 दिवस पूर्ण झालेत। आता इतके दिवस असं बोललं जायचं की इथं देवमूर्तीतच आंदोलन चालू आहे, थोडेफार शेतकरी आंदोलन करतायत, त्यांच्या मागण्या लावून धरल्या। पण आता तुम्ही बघत असाल परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही जे रौद्र रूप काल धारण केलं। आम्ही तरी लोकशाही मार्गाने शांततेनं संवैधानिक पद्धतीनं आम्ही आमच्या म्हणणे मांडतोय, परंतु काल जसे ते शेतकरी धावून गेले, चवताळले होते, तर जिल्हाधिकाऱ्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला। इकडं जालना जळगाव रेल्वे मार्गाचं जे संपादन प्रक्रिया चालू आहे तिथेही लोकांची नाराजी आहे। कायदा कुठला लावला गेला, कसं करू लागले याच्यावर लोकांचे आक्षेप आहेत। राजूरला 150-200 शेतकऱ्यांनी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिलाय। मला वाटतं जेव्हा अवास्तव काही मागण्या असतात, नको ते पदरात पाडून घ्यायचं असतं, त्यावेळेस आंदोलन करावं लागलं तर त्यात काही फार वावगं नाही। परंतु जे हक्काचं आहे, जे न्याय मागणी आहे त्यासाठी आंदोलन करावं लागणं म्हणजे फार मोठी शोकांतिका आहे। आणि लोकशाही राज्य म्हणतो त्यात हे कदापिही असं व्हायला नको। आणि तुम्ही तर शेतकऱ्यांचे कैवारी म्हणता, शाहू फुले आंबेडकरांबरोबरच छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राज्य करायचं म्हणता। या सगळ्यांचा जर इतिहास बघितला, यांचे विचार बघितले, त्यांनी घालून दिलेली शिकवण बघितली, तर प्रत्येकाच्या राज्यात प्रत्येकाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना एक वेगळं स्थान होतं। हे कुठेही तुम्हाला अन्याय झाल्याचं असं पाहायला मिळणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन हे राज्य करतात तिथं तर भाजीच्या देठालाही हात लावायची हे नव्हती। इथं तर तुम्ही देठाला काय आमच्या जमिनी ताब्यात घ्यायला लागले, आम्हाला विचारायला नाही लागले, भाव देण्यात। आणि झालं की आमच्याशी चर्चा बी करायची तुमची तयारी नाही झालं। बैठका लावता कॅन्सल करता। आजही आता काल खोतकर साहेब येऊन गेले, आज बैठक लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत। ते शिंदे साहेबांकडे गेलेले आहे, पण मला वाटतं अद्यापही पुढची बैठकीची तारीख मिळालेली नाही। मला वाटतं 8 तारखेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जालन्यात आहेत। तर त्यांनी आता या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊ द्या की ते जर येतील तर त्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना भेटीचा कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला पाहिजे अशी आमची मागणी आहे। कारण काय होतं, जोपर्यंत शासनकर्ते जे प्रमुख आहेत, ज्यांच्या हातात आहे, ज्यांचे अधिकार आहेत, असे लोक जोपर्यंत हे आंदोलनाला भेट देत नाही तोपर्यंत आणि नेमकं परिस्थिती काय त्यांच्यापर्यंत गेलेलीच नाही। कारण की जे कोणी राज्यकर्ते असतील ते एवढ्या छोट्या प्रश्नावर काही राजकारण करणार नाही। इथले भलेही करीत असतील जालना जिल्ह्यातील म्हणा किंवा स्थानिक लेवलचे नेते, परंतु जे राज्य चालवतात ते आमच्याशी काही राजकारण करणार नाही अशी आमची खात्री आहे। तर त्यांच्या दौऱ्यात हा कार्यक्रम समाविष्ट करावा असं माझी खोतकर साहेबांना, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती राहील। दुसरं हे झालं शासन स्तरावरील, पण प्रशासनाच्या लेवलवरील कामं मार्गी लागलेली नाहीत। 2 आठवडे गेलेत, हा 3रा आठवड्याचा 2 दिवस उलटलेत, अद्याप छोटे कामं मार्गी लागलेले नाहीत। म्हणजे करायचंच नाही का हे ठरवलं पाहिजे। माझी या निमित्तानं रामदास दौंड साहेबांना विनंती राहील की आता तुम्ही उद्यापासून हे कामं मार्गी लावा, नाही तर मग आम्हाला तुमच्या कार्यालयासमोर येऊन बसावं लागेल उद्यापासून। हे लक्षात घ्या। ते जर करू द्यायचं नसेल, तिथं धुडगूस घालायचं का, याच्यासारखं करायचं का आम्ही जे सेलूमध्ये शेतकऱ्यांनी केलं ते आम्हाला करता येतं। आम्हाला सगळं करता येतं, सगळं करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो। आणि आम्ही आता इतके पेटून उठलेलो, इतके उद्विग्न झालोय की आम्ही काय करू त्या प्रशासनाला कळणार नाही ना आम्हालाही कळणार नाही। त्यामुळे ती वेळ येऊ देऊ नका। आता हे उद्यापासून जर तुम्ही लावलं नाही, उद्यापासून काम मार्गी लावलं नाही, प्रगती झाली नाही, लोक
आमच्या क्षेत्रावर आले नाही, वेगवेगळे जे कोणी मोजण्या असतील, झाडाचं पाणी असेल, शेततळे तपासायचे असतील, पाईपलाईन तपासायचे, हे जर आले नाही उद्या पासून तो आम्ही SDM कार्यालयासमोर हे सगळं आंदोलन, हे पॅन्डल तिथे येऊन टाकूया, हे या निमित्ताने इशारा देतो.